शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। राहाता येथील प्रशासकीय भवनात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वीरभद्र प्रांगणावर भव्य सभा पार पडली। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ नेत्या नीलम गोरे, रामदास कदम, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार आशुतोष काळे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार किरण लहामटे, बबनराव घोलप, भाऊसाहेब कांबळेंसह महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साईंच्या शिर्डीमध्ये आल्यावर वेगळंच समाधान मिळतं। साईंच्या याच नगरीतून सदाशिव लोखंडे 10 वर्ष खासदार राहिले। भारताला महासत्तेकडे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून जगभरात देशाचं नाव आदरानं घेतलं जात आहे, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार लोखंडेंना तिसऱ्यांदा संधी देण्याचं आवाहन शिर्डीच्या जनतेला केलं। निवडून दिलं, आता आपल्या बरोबर राष्ट्रवादी आहे, आपल्या बरोबर मनसे आहे, आपल्या बरोबर आरपी आहे, आपल्या बरोबर जोगेंद्र कवाडे गट आहेत, आपल्या बरोबर महादेव जानकर आहेत, कितीतरी लोक आहेत आपल्या बरोबर। आणि म्हणून आपली या वेळेची महायुतीची ताकद आता प्रचंड वाढली आहे। आज जिकडे जिकडे आम्ही जातोय या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचा जय जयकार आणि मोदीजींचा जय जयकार ऐकायला मिळतोय। खरं म्हणजे हे उगाच होत नाही। गेले 10 वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे 50-60 वर्ष काँग्रेस करू शकलं नाही, किंबहुना पुढचे 100 वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाही। आणि म्हणून या 10 वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं। त्याचबरोबर आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार, अमेरिकेमध्ये रुग्ण वाढले, जपानमध्ये रुग्ण वाढले की आपल्याकडे लगेच लॉकडाऊन। अरे लॉकडाऊन कोणा लोकांनी खायचं काय? सरकार आपल्या आल्यानंतर सगळं लॉकडाऊन आम्ही हटवून टाकलं, सगळे सण उत्सव सुरू केले, सगळे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले, सगळं सुरू झालं। एक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली। खरं म्हणजे घरात बसून राज्य चालवता येत नाही, त्याला रस्त्यावर उतरायला लागतं, ग्राउंड रियालिटी समजून घ्यावी लागते। उंटावरून शेळ्या हाकता येतात का? तुमचा एकनाथ शिंदे काय करतो? उंटावरून शेळ्या हाकत नाही, डायरेक्ट फेस टू फेस, फेसबुक लाईव्ह नाही। आणि म्हणून एकीकडे डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले, गळ्याचे पट्टे निघाले, माणसं हळूहळू चालत होते ते फास्ट चालू लागले, शेताचे बांध दिसू लागले त्यांना। चमत्कार झाला की नाही? परिवर्तन मी केलं की नाही? मग मला मानलं पाहिजे ना। आणि म्हणून आम्ही दोघं आहोत, आपली दोघांची जिम्मेदारी आहे ना। आणि म्हणून आपण सगळेजण आज मोदीजींचं काम, या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी एक खासदार निवडून पाठवणं गरजेचं आहे। आणि शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेचं ठिकाण आहे। आणि म्हणून शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो। मगाशी प्रभू श्रीरामांच्या हाती धनुष्यबाण आहे, तेच धनुष्यबाण सदाशिव लोखंडेंच्या हातात आहे। लोखंडेंना मत म्हणजे मोदींना मत, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दमदार भाषण केलं। मग प्रभू श्रीरामांच्या हाती काय आहे? आणि लोखंडेंच्या हाती काय आहे? लोखंडेंच्या हाती काय आहे? आणि आता या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हाती काय आहे? मग लोखंडेंना मत दिलं म्हणजे ते कोणाला मिळतं? कोण प्रधानमंत्री करायचंय? कोण विकास करू शकतं? कोण देशाला पुढे नेऊ शकतं? कोणाला 400 पार न्यायचंय?
मोदीजींना न्यायचं आहे, मग या ठिकाणी महिलांचं जास्त समर्थन मोदीजींना आहे. प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण शिर्डीच्या लोकांना या ठिकाणी मतदारसंघामध्ये मिळालाय. या धनुष्यबाणाची बटन दाबली की थेट शिर्डी मतदारसंघ मोदीजींच्या 400 पारच्या रांगेत जाऊन बसणार आहे. बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी तयार झाली आहे, महायुती तयार झाली आहे. आपल्या महायुतीचं इंजिन मोदीजी आहे, पॉवरफुल इंजिन आहे. त्या महायुतीला वेगवेगळ्या बोग्या लागल्यात. आमचे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आमची रिपाई आहे, आमची मनसे आहे, आमची रासप आहे, आमची रयत क्रांती आहे. वेगवेगळे पक्ष या ठिकाणी बोगीच्या रूपानं आपल्या या इंजिन सोबत आहेत. आणि ही ट्रेन कशी आहे? ही विकासाची ट्रेन आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे. कारण मोदीजीचा नारा आहे सबका साथ सबका विकास. त्यामुळे 2024 मध्ये निळवंडेचं पाणी देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं याची जाणीव या भागाच्या शेतकऱ्यांमध्ये आहे. या मतदारसंघातील शेती महामंडळाच्या वर्ग 2च्या जमिनींना वर्ग 1 मध्ये केलंय. याचा हजारो शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं महसूल मंत्री विखे पाटलांनी सांगितलं. पण 2024 मध्ये निळवंडेचं पाणी या जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्यांना आणण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं केलं. त्याची आज आठवण आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. आणि ते पाणी सोडण्याचं काम, त्याचं उद्घाटनासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आले. मला वाटतं या निमित्तानं शेतकऱ्याप्रती आपली बांधिलकी ही पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे की दुसरा निर्णय जो आपण केला आहे त्यासाठी माननीय देवेंद्रजींनी अतिशय मोठं पाठबळ आपण मला दिलं की या मतदारसंघातील शेती महामंडळाच्या ज्या जमिनी होत्या त्या वर्ग 2च्या अनेक वर्ष होत्या, ते वर्ग 1 करण्यामध्ये विनामूल्य मंत्रिमंडळाने आपल्याला संमती दिली. आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. अनेक गावांना शेती महामंडळाच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी दिल्या. मग राहत्याचं कब्रस्तान असेल, साकुरीची वॉटर सप्लाय स्कीम असेल, वाकडीची योजना असेल, 24 ग्रामपंचायतीनं आपण त्या प्रकारचे निर्णय घेतले. पण या 2019ला सदस्यांना नशिबान होतो, 2024ला सुद्धा तुम्ही नशिबान राहणार, तुम्ही चिंता करू नका. तिथं बसणारी तमाम जनता ही आपल्याला दिल्लीला पाठवणार आहे. याचं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे आणि ती जिद्द आज प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये आहे. तर या प्रसंगी उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी 2024ला काम करणार. आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असताना 2 गोष्टीचा उल्लेख करेन. मी आपण सर्व शेतकरी आहेत, मी जास्त उल्लेख करणार नाही. मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि भविष्य काळामध्ये 2024ला आपण ज्या भागामध्ये निवडून देणार आहे, मी कांद्याचा विषयाला कट करताना मी दिल्लीमध्ये होतो. मी ह्या ठिकाणी पियुष गोयलला भेटलो. आमच्या नगर जिल्ह्याला 19 रुपये 75 पैसे कांद्याचा भाव होता आणि नाशिकमध्ये 24 रुपये 5 पैसे भाव होता. आता भारत सरकार नेफेड खरेदी करतं, ह्या कृषी बाजार समिती खरेदी करत नाही. आणि म्हणून आम्ही मागणी केली. गांधीजीच्या पुतळ्याला आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काम केलं. 3 तासामध्ये निर्णय झाला आणि पियुष गोयल साहेबांनी आपल्याला निर्णय दिला 24 रुपये 5 पैसे निर्णय देण्याचा भूमिका. लाल कांदा नाशिकलाच खरेदी करत होता, तो लाल कांदा आपल्यामध्ये बाकी येईल. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये काम करत असताना ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद होतो त्यावेळेस आमची मागणी होती
नॅफेड मार्फत NCCI मार्फत कांदा खरेदी केला पाहिजे. आमचे शेतकरी कोणते एक्सपोर्ट करत नाही, पण उत्पादक खर्च जर 10 रुपये येत असेल त्यावेळेस 8 रुपये येतो, त्यावेळेस शेतकऱ्यांचा आक्रोश होतो. त्या आक्रोशाला बळी न पडता 15-20 रुपये जर भाव शेतकऱ्याला मिळाला तो शेतकरी आपल्यावर, आणि म्हणून जनतेचा बाजूने भाग करणारा या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाचे काय काम आहेत, मी खासदार म्हणून निवडून आपण दिलेल्या मताच्या जोरावर भविष्य काळामध्ये घाटमाथ्याच्या पाण्याच्या संदर्भात आपण दुसरी आमची मागणी आहे. या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्र पाय, तिथे 10 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते केले आणि ॲग्रो टुरिझमच्या नावाने अकोला तालुक्याची परिस्थिती बदलेल. तिसरी गोष्ट म्हणजे शेती महामंडळाची जमीन आहे या ठिकाणी कोपरगाव आणि श्रीरामपूर मध्ये. या ठिकाणी आपण इस्रायलला शेती बघायला जातो, त्या ठिकाणी शेती महामंडळ असेल, शेतकरी असेल, राज्य शासन असेल, केंद्राचे असेल, इस्रायलच्या धर्तीवर या ठिकाणी एखादा प्रकल्प केला तर 50,000 लोकांना तिथं रोजगार, आणि पूर्ण भारतवर्षामध्ये कमी पाण्याच्या शेतीवर आधारित असेल ते आपण करू शकतो. या ठिकाणी ह्या जास्त बोलणार नाही. मी 2014-2019ला मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी मतं दिले, आणि म्हणून हे मतं देत असताना आपली भूमिका आहे ह्या 2024ला हे काम करत असताना. एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.